नमस्कार अमरावती. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त अमरावती शहरात यंदाही भव्य कॅमेरा दिंडी काढण्यात आली. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे जिल्हाभरातील तसेच जिल्ह्याबाहेरील फोटोग्राफर बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. पालखीत जुने कॅमेरे ठेवून त्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांसह अंबानगरी फोटोग्राफर असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. बेलोरा येथील वारकरी दिंडी आणि सावंगा विठोबा येथील अवधूती भजन मंडळीच्या सहभागामुळे दिंडीला भक्तिमय वातावरण लाभले. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळापासून सुरू झालेली दिंडी गांधी चौक, राजकमल चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे काढण्यात आली. गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना हार अर्पण करण्यात आले. राजकमल चौकात फुलांचा वर्षाव, वारकऱ्यांचे प्रात्यक्षिक आणि फोटोग्राफर कुटुंबियांनी फुगडी व नृत्य करत जल्लोष केला. अमरावतीत 2012 पासून सुरू झालेल्या या कॅमेरा दिंडीची परंपरा आता महाराष्ट्रभर पोहोचत असल्याचा अभिमान असोसिएशनने व्यक्त केला. स्वच्छतेची विशेष काळजी घेत दिंडी दरम्यान निर्माण झालेला कचरा स्वतः गोळा करून कचरा गाडीत टाकण्यात आला. सर्वांनी फेटे आणि पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत सहभाग घेतला. समारोपावेळी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले. गजानन अंबाळकर, अंबानगरी फोटो व्हिडिओग्राफर्स असोसिएशन 2026 अध्यक्ष आहे. आज जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आमची कॅमेरा दिंडी ही निघत आहे. आमची कॅमेरा दिंडी पूर्ण अमरावती शहरात फेरी घेते आणि सर्व महाराष्ट्रातील फोटोग्राफर्स इथे हजर राहतात. आणि जी आमची कॅमेरा दिंडी आहे ही अमरावतीपासूनच सुरुवात झालेली आहे. वर्ष 2012 पासून कॅमेरा दिंडी निघत आहे आणि हे नुसतं आमचं कॅमेरा दिंडी नसून हे आमचा हा सण आहे. आम्ही हा सणासारखा साजरा करतो. ती छायाचित्र दिन कॅमेरा म्हणजे हा आमच्यासाठी एक दैवत्व आहे. दैवत असल्यामुळे आज आम्ही त्यांची पूजा करतो. पूजा करून त्याला पालखीमध्ये बसवून पूर्ण त्यांची दिंडीच्या रूपात नाचन गायन करून असा मोठा जल्लोष करतो. कारण की तो आमचं दैवत्व आहे आणि दैवताची पूजा आम्ही दरवर्षीच करतो आणि याच दिवशी आम्ही कॅमेरा दिंडी भव्य दिव्य प्रमाणात काढत असतो. मी प्रशांत टाके, सचिव अंबानगरी फोटो व्हिडिओग्राफर असोसिएशन अमरावती. ही अमरावतीत आम्ही सर्वात पहिली दिंडी सुरू केली. जी आमचं कॅमेरा जे दैवत आहे त्याची दिंडी असावी अशी संकल्पना होती. तर ते अंबानगरी करून दाखवली आणि आमची दिंडी भव्य दिव्य अशी अमरावतीत होते. आणि याच दिंडीचं प्रत्येकाने हे घेऊन अकोला, बुलढाणा, नंतर तिकडे भुसावळ वगैरे तिकडे दिंडी काढण्यात येते. तर मी सगळ्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येत आमच्या दिंडीत अजून सहभाग करावा.